श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज आहे गुरुवार, तर गुरुवारची सकाळी अशी छान पूजा करून घेतली. त्यानंतर मी बाहेर गेली होती वैभवीकडे. तिच्या स्कूलमध्ये जायचं होतं, त्यामुळे जाताना दत्तांचं पण दर्शन घेतलेलं आहे. आज होता उपवास गुरुवार आणि येताना खरबूज आणलं होतं. मग खरबूज कट करून मी खाल्लं आणि मुलांना मॅगी करून दिली. त्यानंतर मग संध्याकाळीच डायरेक्ट व्हिडिओ केला शूट. इथं मी गाजराचा हलवा बनवला होता. मला स्वामींच्या मठात जायचं होतं, त्यामुळे मग म्हटलं स्वामीला पण प्रसाद होईल आणि घरी मुलांसाठी पण खायला होईल काहीतरी गोड. मला ना जरा बरं नाही, त्याच्यामुळे माझा आवाज काय व्यवस्थित येत नाही बघा. सर्दी खोकला झाला, थोडी थंडी ताप वगैरे, आणि 8-10 दिवस मी व्हिडिओ पण नाही टाकला. यामुळे चला असू द्या. तर इथे छान असं सगळेजण आम्ही 4 स्वामींच्या मठाकडे जायसाठी निघालेलो आहोत. इथं बघा किती छान असं वातावरण आहे. मी 15 दिवसांनी आलेली आहे स्वामींच्या मठात. काय माहिती काय नाही काहीतरी अडचण येत होती मठात येताना. तर आता ना हे महाशिवरात्री जवळ आलेली आहे, त्यामुळे बघा धायरेश्वराचं मंदिर किती छान सुंदर सजवलेलं आहे. इथं बघा किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर असं महादेवाच्या मंदिराची सजावट केलेली आहे. इतकं छान वाटत होतं ना इथं येऊन, खूप प्रसन्न वाटत होतं. मग इथं महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे धारेश्वराचं. त्यानंतर इकडं स्वामीच्या मठाकडे आलेले. येताना सगळ्यात पहिले दत्ताचं छोटंसं मंदिर आहे, तिथलं दर्शन घ्या. त्यानंतर हे मठामध्ये जायचं. तिथेच मठ आहे ना, मठाच्या तिथं दत्ताचं मंदिर आहे. बघ किती छान रांगोळी काढली. त्यानंतर इथं स्वामींना नैवेद्य दाखवलं, जे हलवा बनवला होता गाजराचा. आणि बाहेर अशी बसली वरांड्यात थोडीशी, आणि हे वाचली माळ वाचली, सॉरी माळ जराशी जपली. आणि त्यानंतर वैभवीने इथं प्रसाद खाल्ला आणि निघालो घराकडे. तर बघा इथून तर तिथं खालेपर्यंत एवढी अशी हे केलेलं आहे ना लाईनीसाठी. खूप भरपूर गर्दी असते बघा. 3 वाजतापासून नंबरला लागावं लागते. 4-4, 5-5 तास लाईनमध्ये उभं राहावं लागते, कारण आमच्या इथलं हे खूप प्रसिद्ध धारेश्वराचं मंदिर आहे. किती सुंदर सजवलं आहे. हे आहेत नंदी महाराज. खूप छान इथं नंदी महाराज दिसत होते. खूप छान मंदिरात करमत होतं बघा. खूप चांगलं वाटलं. तब्येतच बरी नसल्यामुळे मी काय 8-10 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकला. त्यानंतर खाली आल्यानंतर इथं शनिदेवाचं आणि बजरंगबलीचं मंदिर होतं, तिथं सुद्धा दर्शन घेतलं. येताना मुलांसाठी कांदा भजी आणि वडापाव घेतले होते. भरपूर दिवस झाले मुलांनी बाहेरचं काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळं कसा वाटला व्हिडिओ प्लीज मला ना थोडा सपोर्ट करा, कारण माझं चॅनल नवीन आहे. आणि सॉरी बरं, मी 8-10 दिवस काही व्हिडिओ टाकू शकले नाही. तोंडाला काही चव पण नव्हती, दिवसभर उपवास होता, त्यामुळे एक वडापाव मी सुद्धा खाल्लेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर भेटू अशा छान उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.